नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वी इतिहासाचं पहिलं प्रकरण इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा या प्रकरणावर आज आपल्याला चर्चा करायची आहे। परंतु पुढे जाण्याच्या अगोदर मित्रांनो, तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर आत्ताच सबस्क्राइब करून घ्या आणि त्या बाजूला एक बेलचं बटन असतं ते सुद्धा दाबायला विसरू नका, म्हणजे जेणेकरून मी जेव्हा एखादी नवीन व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर अपलोड करेल त्याची लिंक सगळ्यात अगोदर तुम्हाला पोचेल, त्याची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोचेल। ओके। आणि त्याचबरोबर या प्रकरणावर जर तुम्हाला नोट्स हव्या असतील आणि त्याचप्रमाणे या प्रकरणावर आधारित ऑनलाईन टेस्ट जर तुम्हाला द्यायची असेल तर एकच काम करायचं आहे, या व्हिडिओच्या खाली मी एक लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या प्रकरणावर आधारित नोट्ससुद्धा पाहू शकताय आणि त्याचबरोबर ऑनलाईन टेस्टसुद्धा देऊ शकताय, तीसुद्धा एकदम फ्री। परंतु हे प्रकरण जे आहे ते प्रकरण झाल्यावरती तुम्ही त्या लिंकवरती क्लिक करू शकता आपली आजची चर्चा झाल्यावरती। ओके। तर आता आपण मुख्य मुद्द्यावर येऊयात की इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा। या ठिकाणी मित्रांनो बघा, पहिला जो पॅरेग्राफ आहे त्याच्याकडे जर आपण पाहिलं तर यामध्ये आपल्याला काय दिले की गतकाळात घडून गेलेल्या घटनांची क्रमशः संगती लावून त्यांचे आकलन करून घेणे या उद्दिष्टाने इतिहासाचे संशोधन, लेखन, अभ्यास केला जातो। ही एक अखंडितपणे जाणारी प्रक्रिया आहे। मित्रांनो, इतिहास लेखन आहे ना, ही अखंडितपणे जाणारी प्रक्रिया आहे। इथे म्हटलंय की ती कंटिन्यू शतकानुशतके जोपर्यंत जग आहे तोपर्यंत इतिहास लेखन ही जी प्रक्रिया जी आहे ती चालूच राहणार आहे। तर या इतिहास लेखनामध्ये काय असतं बाबा की गतकाळात म्हणजे मागच्या काळामध्ये ज्या ज्या घटना घडून गेल्या त्या घटनांची क्रमशः संगती लावून त्यांचं आकलन करून संशोधन केलं जातं, लेखन केलं जातं आणि अभ्यास केला जातो। ओके। आता पुढे जर आपण पाहायला गेला तर वैज्ञानिक शाखांमध्ये बघा, या पॅसेजमध्ये आपल्याला काय दिले की वैज्ञानिक शाखांमध्ये उपलब्ध ज्ञानाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी प्रायोगिक पद्धती आणि प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब केला जातो। या पद्धतींच्या आधारे विविध घटनांच्या संदर्भात सर्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणे, ते नियम पुन्हा पुन्हा सिद्ध करणे किंवा सिद्ध करता येणे शक्य असते। बघा, जे वैज्ञानिक संशोधन केलं जातं विज्ञानाच्या बाबतीमध्ये तिथं काय असतं की प्रायोगिक, तुम्ही तिथे प्रयोग करू शकता आणि त्या प्रयोगामधून पडताळणी करू शकताय, निरीक्षण करू शकताय। ओके। या पद्धतींचा अभ्यास इथं केला जातो। ओके। त्याच्यामुळे तुम्हाला काय करता येऊ शकतं, इथे प्रयोग जे आहेत ना ते वारंवार तुम्ही करू शकता। एक प्रयोग जर तुमचा असफल झाला तर दुसरा प्रयोग तुम्ही करू शकताय, वारंवार पुन्हा पुन्हा एखादी गोष्ट तुम्ही सिद्ध करून पाहू शकताय। परंतु इतिहासामध्ये आपल्याला असं करता येत नाही। खाली दिलेलं आहे बघा मित्रांनो, खालच्या काही ओळी जर तुम्ही पाहिल्या की इतिहास संशोधनामध्ये प्रायोगिक पद्धती आणि प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब करता येणे शक्यच नसते। ओके। कारण इतिहासातील घटना ज्या आहेत ना त्या घडून गेलेल्या असतात, मग तुम्ही मागे इतिहासामध्ये जाऊ शकत नाही ना। तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लिहायचा असेल तर तुम्हाला त्या 16व्या शतकात 17व्या शतकात तुम्हाला जाता येणार नाही, तिथे जाऊन तुम्हाला अभ्यासता येणार नाही त्यांना। तुम्हाला जो काही अभ्यास करायचा आहे तो 2020मध्ये राहून तुम्हाला 1600 1700 या शतकाचा अभ्यास करावा लागणार आहे। ओके। तेव्हा त्यासाठी निरीक्षणासाठी आपण तेथे नसतो, त्यामुळे त्या घटनांची पुनरावृत्तीसुद्धा करता येत नाही। तसेच सर्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणे आणि ते नियम सिद्ध करता येणे शक्य नसते। ओके। मग नेमका कशाचा अभ्यास केला जातो, कशा पद्धतीने इतिहासाचा अभ्यास केला जातो ते बघण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। बघा, सर्वप्रथम ऐतिहासिक दस्तऐवज लिहिण्यासाठी ज्या भाषेचा आणि लिपीचा वापर केला गेला असेल त्यांचे वाचन करण्यासाठी आणि त्याचा अर्थ समजण्यासाठी ती भाषा आणि लिपी जाणणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते। म्हणजे तुम्हाला एखादा ऐतिहासिक दस्तऐवज लिहायचा आहे किंवा तुम्हाला इतिहास लिहायचा आहे, तर इतिहास लिहित असताना तुम्ही काय करता, जुन्या काळातली कागदपत्रे बघता। मग ती जी कागदपत्र आहे तो दस्तऐवज तुम्हाला एखादा सापडला, एखादं कागदपत्र जुन्या काळातलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या किंवा खूप जुन्या काळातलं सापडलं ते कागदपत्र, आणि त्या कागदाबरोबर किंवा एखादं ताम्रपत्र सापडलं, एखादा शिलालेख सापडला, तर तो शिलालेख किंवा ते काही लिहिण्यासाठी ज्या भाषेचा किंवा लिपीचा वापर केला गेला असणार आहे तर त्याचे वाचन करण्यासाठी आणि त्याचा अर्थ समजण्यासाठी ती भाषा लिपी जाणणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते। प्रत्येक माणसाला ती भाषा किंवा लिपी, हडप्पा संस्कृती काळामध्ये जी भाषा वापरली गेली होती, जी लिपी वापरली गेली होती, तर ती लिपी किंवा कुठल्याही काळातली एखादी संस्कृती आहे, जुन्या काळातल्या काही वस्तू सापडल्या तर ती लिपी वाचण्यासाठी स्पेशल व्यक्ती असतात, स्पेशल तज्ज्ञ असतात, तर त्यांचा
त्या तज्ज्ञांची आपल्याला या ठिकाणी आवश्यकता असते, त्या तज्ज्ञांची आपल्याला गरज भासते. आणि त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं, पुढचा मुद्दा या ठिकाणी जर आपण लक्षात घेतला तर त्यानंतर अक्षरवटिका असेल, म्हणजे अक्षराचे वळण आहे. लेखकाची शैली नेमकी कुठली होती, भाषा शैली कुठली होती, त्यानंतर वापरलेल्या कागदाच्या निर्मितीचा काळ कोणता नेमका असावा आणि त्या कागदाचा प्रकार कोणता होता, अधिक दर्शक मुद्रा यांसारख्या विविध गोष्टींचे जे जाणकार आहे त्या जाणकारांची आवश्यकता आपल्याला इतिहास लेखन करत असताना आवश्यकता भासते. कारण काय माहिती आहे का, हे सगळे जे जाणकार आहेत ते जाणकार तो संबंधित दस्तऐवज जो आहे तो खरा आहे की खोटा आहे किंवा तो अस्सल आहे की नाही हे ठरवण्यास या जाणकारांची खूप मदत होते. ओके. आता त्यानंतर इतिहासतज्ञ ऐतिहासिक संदर्भाच्या तौलनिक विश्लेषणाच्या आधारे दस्तऐवजातील माहितीच्या विश्वासार्हतेची पडताळणी करू शकतात. आता या ठिकाणी एक चार्ट दिला आहे, हा तक्ता इतिहास संशोधन पद्धतीच्या संदर्भात. यामध्ये इतिहासाची मांडणी दिली. आता इतिहासाची मांडणी जी केली जाते, तो इतिहास मांडला जातो तो कुठल्या कुठल्या गोष्टींच्या आधारावरती. सगळ्यात पहिला आधार या ठिकाणी आपल्याला दिसतोय की उपलब्ध जी माहिती आहे ती उपलब्ध ऐतिहासिक माहितीचा संदर्भ तपासला जातो. ओके, तो तपासला जाणार आहे. आता त्यानंतर बघा आणखी एक मुद्दा आहे, तर इतिहासाच्या संशोधनाचे चिकित्सक संशोधन करणं गरजेचं आहे. तो संशोधन करूनच इतिहासाची मांडणी केली जाते. संभाव्य परिकल्पना मांडल्या जातात. त्याचबरोबर ऐतिहासिक संदर्भाशी निगडीत योग्य प्रश्नांची मांडणी केली जाते. तसेच इथं आणखी एक मुद्दा आपल्याकडे दिलेला आहे की ऐतिहासिक माहितीचे संकलन, ऐतिहासिक बदलांना कारणीभूत असणाऱ्या प्रक्रियांचे स्वरूप अधोरेखित करणे, त्यांचे तौलनिक विश्लेषण करणे, हा सुद्धा एक मुद्दा आहे. आणि त्यानंतर इथे खाली आपल्याला एक मुद्दा दिसतोय ज्यामध्ये दिलेला आहे की विशिष्ट ऐतिहासिक घटनांच्या उपलब्ध माहितीचे स्थलकालात्मक संदर्भ तसेच ऐतिहासिक अभ्यास पद्धतीच्या विविध संकल्पनात्मक चौकटीचे आकलन करून घेणे. या सगळ्या गोष्टींचं आकलन झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी म्हणजे इतके जे आधार आहेत या सगळ्या गोष्टींचा आधार घेतला जातो इतिहासाची मांडणी करत असताना. त्यानंतर पुढचा मुद्दा जो आहे तो आपल्याकडे काय आहे बघा, तो आहे इतिहास लेखनाची परंपरा. पण तत्पूर्वी ही गोष्ट लक्षात घ्या की इतिहास संशोधनास सहाय्यभूत होणाऱ्या विविध ज्ञानशाखा किंवा संस्था आहे. म्हणजे इतिहास लिहत असताना आपल्याला पुरातत्व विभागाची मदत होते, अभिलेखागारची मदत होते, हस्तलिखितांचा अभ्यास करणारे तज्ज्ञ असतात. त्याचबरोबर पुराभिलेख, अक्षरवटिकाशास्त्र, भाषा रचनाशास्त्र, नाणकशास्त्र, वंशावळीचा अभ्यास या सगळ्या ज्ञानशाखा आहेत किंवा संस्था आहेत. यांचा वापर किंवा यांचा उपयोग आपल्याला इतिहास लिहत असताना करावा लागतो, इतिहास लिहत असताना होतो. आता इतिहास लेखनाची जी परंपरा आहे ती नेमकी कुठून कुठपर्यंत आहे या मुद्द्यावरती आता आपण चर्चा करूयात. बघा, इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे, इतिहासामध्ये काय केलं जातं, उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी कशी केली जाते हे आपण पाहिलेलं आहे. आता अशी मांडणी करणाऱ्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असे म्हणतात. म्हणजे इतिहासाची जी मांडणी केली जाते भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची, ती मांडणी करण्याची जी लेखन पद्धती आहे त्या लेखन पद्धतीला आपण इतिहास लेखन म्हणतो. अशा प्रकारे इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार असे म्हणतात. म्हणजे जो इतिहास लिहितो त्या इतिहास लिहिणाऱ्या व्यक्तीला आपण इतिहासकार असं म्हणतो. अर्थातच इतिहासाची मांडणी बघा, अर्थातच या ठिकाणी आता हा पॅरेग्राफ आपण समजून घेऊयात की अर्थातच इतिहासाची मांडणी करताना भूतकाळात घडून गेलेल्या प्रत्येक घटनेची नोंद घेणे आणि तिचे ज्ञान करून घेणे इतिहासकाराला शक्य नसते. मित्रांनो, इतिहास लिहायचा म्हटल्यावर तुम्हाला प्रत्येक घटनेची नोंद नाही या ठिकाणी घेता येत, तुम्हाला इतिहासामध्ये मागे जाता येत नाही, हे आपण पाहिलेलं आहे. मग या ठिकाणी काय होतं की इतिहासाची मांडणी करताना इतिहासकार भूतकाळातल्या कोणत्या घटनांची निवड करतो हे त्याला वाचकापर्यंत काय पोचवायचे आहे यावर अवलंबून असते. आता वाचकापर्यंत नेमकं काय पोचवायचं आहे, उद्देश काय आहे त्याचा, त्यावर आधारित तो काय करतो, घटनांची निवड करतो वेगवेगळ्या प्रकारच्या. आता समजा संभाजी महाराजांचा जर का इतिहास लिहायचा आहे तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त संभाजी महाराजांचा जो काळ आहे तो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळा एवढा आहे. त्याचबरोबर त्याच काळात इंग्रज होते, मोगल होते किंवा इतर बरेचसे काही राजे होते. परंतु मग इतिहास लिहित असताना जास्तीत जास्त छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्याशी निगडीत ज्या काही घटना आहेत त्याच घटनांची निवड या ठिकाणी इतिहासकार करेल, कारण त्यांना छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास वाचकांपर्यंत पोहोचवायचा आहे. तिथं तो छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास जो आहे तो कमी लिहिणार, यांचे संदर्भ कमी घेणार किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्याशी निगडीत असणाऱ्या घटना ज्या आहेत
त्या नाही जास्त लिहिणार, पण छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास पोचवायचा आहे, त्यामुळे त्यांच्याशी निगडीत घटना जो आहे तो इतिहासकार या ठिकाणी लिहित असणार आहे. ओके, या गोष्टी इतिहासकाराच्या लेखनाची शैली निश्चित करत असतात. ओके, आता पुढे बघा, या ठिकाणी आणखी एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी तुम्हाला दिसेल. बघा आहे पुढचा मुद्दा, की जगभरातील प्राचीन संस्कृतीमध्ये अशा प्रकारे इतिहास लेखन करण्याची परंपरा नव्हती. म्हणजे जगभरामध्ये ज्या काही प्राचीन संस्कृती होऊन गेल्या त्यामध्ये अशा प्रकारची इतिहास लेखन करण्याची परंपरा पूर्वीच्या काळामध्ये नव्हती. परंतु त्या लोकांना भूतकाळाची जाणीव किंवा जिज्ञासा नव्हती असं म्हणता येणार नाही. वडीलधाऱ्या व्यक्तींकडून ऐकलेल्या पूर्वजांच्या जीवनाच्या पराक्रमाच्या गोष्टी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता त्या काळात सुद्धा भासत होती, की आपल्या वाडवडिलांनी पूर्वजांनी जे काही पराक्रम गाजवले, जी काही चांगली कामं केली, त्यांच्या गोष्टी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे मुखावाटे किंवा भाष्यवाचे किंवा गोष्टींच्या स्वरूपामध्ये त्या पोचवल्या जात होत्या किंवा गुहाचित्रांद्वारे स्मृतींचे जतन केले जात असे. कहाण्यांचे कथन, गीत आहे, पोवाड्यांचे गायन यांसारख्या परंपरा जगभरातील संस्कृतीमध्ये अतिप्राचीन काळापासून अस्तित्वात होत्या. परंतु आधुनिक काळाचा जर आपण विचार केला या ठिकाणी तुम्हाला दिसेल की आधुनिक इतिहास लेखनात त्या परंपरांचा साधनांच्या स्वरूपात उपयोग केला जातो. ओके, इतिहास लिहित असताना एक साधन म्हणून त्यांचा वापर केला जातो. आता इथे बघा ना, फ्रान्स येथील लुव्र, बघा या ठिकाणी फ्रान्स येथील लुव्र हा शिलालेख आहे. ओके, लुव्र या संग्रहालयातील सर्वाधिक प्राचीन शिलालेख, म्हणजे फ्रान्समध्ये एक लुव्र नावाचं संग्रहालय आहे, त्या संग्रहालयामध्ये हा एक प्राचीन शिलालेख आहे. या चित्रामध्ये काय दिसतंय बघा, हातात ढाल आणि भाला घेतलेल्या सैनिकांची शिस्तबद्ध रांग आणि त्यांचे नेतृत्व करणारे सेनानी या ठिकाणी तुम्हाला दिसतात. बघा एक इथं सेनानी, बघा ही जी सेनानी दिसतात हे सगळे, आणि इथं हा जो आहे एक सेनापती दिसतो आहे आपल्याला या ठिकाणी. ओके, म्हणजे आता पुढे आपण जाऊ. आता याच्यामध्ये पुढे काय की बाबा ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याच्या परंपरेची सुरुवात मेसोपोटेमियातील सुमेर संस्कृतीमध्ये झाली. म्हणजे लिखित घटनांची नोंद करण्याची जी परंपरा आहे ती कुठे झाली? सुमेर संस्कृतीमध्ये झाली. मेसोपोटेमियातील सुमेर संस्कृती जी आहे त्या संस्कृतीमध्ये लिखित स्वरूपामध्ये इतिहास लिहिण्याची परंपरा निर्माण झाली असे सद्यस्थितीत म्हणता येईल. सुमेर साम्राज्यात होऊन गेलेले राजे, त्यांच्यामधील संघर्षाच्या कहाण्या यांची वर्णने तत्कालीन शिलालेखांमध्ये जतन केलेली आहेत. त्यातील सर्वाधिक प्राचीन शिलालेख सुमारे 450 वर्षापूर्वी सुमेरमध्ये 2 राज्यांमध्ये झालेल्या युद्धाची नोंद करणारा असून तो सध्या फ्रान्समधील लुव्र या जगप्रसिद्ध संग्रहालयात ठेवण्यात आलेला आहे. तर हा शिलालेख असावा तो. पुढे बघा, आता आधुनिक इतिहास लेखन म्हणजे नेमकं काय आहे त्या संदर्भात आता जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूयात. बघा, आता आधुनिक इतिहास लेखनाच्या एक 4 पद्धती आहेत. ज्या काही पद्धती आहेत ना, त्या पद्धतीची 4 महत्त्वाची उद्दिष्टे आहेत. पहिलं उद्दिष्ट या ठिकाणी बघा ना, पहिलं उद्दिष्ट काय की ही जी पद्धत आहे ती शास्त्रशुद्ध पद्धत आहे. इतिहास लिहित असताना ही शास्त्रशुद्ध पद्धती आहे, आधुनिक पद्धती. तिची जी सुरुवात आहे ती योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते. काही प्रश्न निर्माण केले जातात इतिहास लिहित असताना आणि त्या योग्य प्रश्नाच्या मांडणीने या पद्धतीची सुरुवात केली जाते. आणि दुसरा मुद्दा या ठिकाणी महत्त्वाचा वाटतो आपल्याला, हा जर तुम्ही पाहिला तर हे जे काही प्रश्न जे आहे या प्रश्नांची जी मांडणी केली जाते हे प्रश्न मानवकेंद्री असतात. म्हणजे मानवाच्या जीवनावर आधारित असतात. मानवाला केंद्रस्थानी ठेवून हे प्रश्न विचारले जातात. म्हणजे ते भूतकाळातील विविध मानवी समाजाच्या सदस्यांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतीसंबंधी असतात. म्हणजे मानवाचे जे काही सदस्य आहेत, पूर्वज आहेत, त्या पूर्वजांनी किंवा त्या विविध समाजाच्या ज्या काही सदस्यांनी विविध किंवा विशिष्ट कालावधीमध्ये ज्या काही कृती केल्या त्यांच्या संदर्भात असतात. परंतु इतिहासात त्या कृतींचा संबंध दैवी घटना किंवा देवदेवतांच्या कथाकहाण्यांशी अजिबात जोडला जात नाही. कथाकहाण्यांशी जोडण्याचा प्रयत्न अजिबात केला जात नाही. आता पुढचा तिसरा मुद्दा या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल, तिसरं जे वैशिष्ट्य आहे की या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना, आता हे जे प्रश्न मांडले जातात ते शास्त्रशुद्ध असतात. योग्य प्रश्नाची निर्मिती करून आपण म्हणतो ना इतिहास लिहायला सुरुवात केली जाते आणि ते प्रश्न मानवकेंद्री असतात. आणि हे जे प्रश्न आहे या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांचा आधार दिला जातो. एक विश्वासार्ह पुरावा जो आहे त्याचा आधार दिला जातो. त्यामुळे इतिहासाची मांडणी तर्कशुद्ध होते असं आपल्याला म्हणता येईल. आणि चौथा मुद्दा जो आहे तो काय आहे की मानवजातीने भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारे
मानवजातीच्या वाटचालीचा वेध इतिहासात घेतला जातो. बघा, मानवजातीने भूतकाळामध्ये ज्या काही कृती केलेल्या आहेत त्याच्या आधारे मानवजातीची वाटचाल नेमकी कशा प्रकारे झाली त्या काळात, तर त्याचा वेध जो आहे तो इतिहासात घेतला जातो. ओके, आता हा जो मुद्दा आहे, इथून पुढचा जो पॅरेग्राफ आहे हा महत्त्वाचा आहे, कारण याच्यामध्ये खूप जनरल नॉलेज तुम्हाला पाहायला मिळेल. काय आहे बघा, वरील वैशिष्ट्यांनी युक्त असलेल्या आधुनिक इतिहास लेखनाच्या परंपरेची बीजे प्राचीन ग्रीक इतिहासकारांच्या लेखनात आढळतात. हे वाक्य रिकाम्या जागेला पण येऊ शकतो की प्राचीन इतिहासाच्या किंवा प्राचीन इतिहास लेखनाच्या परंपरेची बीजे जी आहे ती आपल्याला कुठे आढळतात, तर ती परंपरेची जी बीजे आपल्याला या ठिकाणी दिसतात ती सगळी प्राचीन ग्रीक संस्कृतीमध्ये आपल्याला आढळतात. ओके, आता पुढे बघा, हिस्टरी हा जो शब्द आहे, हिस्टरी म्हणजे इतिहास, हा शब्द जो आहे तो ग्रीक भाषेतील आहे आणि इसवी सन पूर्व 5व्या शतकात होऊन गेलेल्या हिरोडोटस या ग्रीक इतिहासकाराने तो प्रथम त्याच्या द हिस्टरीज या पुस्तकामध्ये किंवा या पुस्तकाच्या शीर्षकासाठी वापरला. बघा, 3 शब्द आहे. एक आहे हिस्ट्री, जो शब्द आहे हा जो शब्द आहे तो ग्रीक भाषेतला आहे, तो हिरोडोटस याने प्रथम मांडला आणि त्याच्या द हिस्ट्री या पुस्तकामध्ये मांडला. तर ह्या 3 मुद्दे जे आहेत ते लक्षात घ्या. रिकामी जागा जी आहे किंवा जोड्या लावा यांच्या संदर्भात खूप इम्पॉर्टंट आहे. आता यामध्ये बघा पुढचा मुद्दा आपल्याकडे आहे की बाबा युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन. इसवी सनाच्या 18व्या शतकाच्या काळापर्यंत जर आपण पाहिलं, तो जर विचार केला तर त्या काळापर्यंत युरोपमध्ये तत्त्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रांमध्येच लक्षणीय प्रगती झाली. वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करून सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तवांचाही अभ्यास करता येणे शक्य आहे असा विश्वास विचारवंतांना वाटू लागला. बघा, इसवी सनाच्या 18व्या शतकाच्या काळापर्यंत युरोपमध्ये तत्त्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रामध्ये खूप मोठी प्रगती झाली आणि वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करून सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तवांचा सुद्धा अभ्यास करता येणे शक्य आहे असा विश्वास त्या काळामध्ये विचारवंतांना वाटू लागला. त्यामुळे पुढील काळामध्ये युरोप अमेरिकेमध्ये इतिहास आणि इतिहास लेखन या विषयासंबंधी खूप विचारमंथन झाले आणि इतिहास लेखनामध्ये वस्तुनिष्ठतेला महत्त्व येत गेले. ओके, आता यामध्ये हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, हा जो पॅरेग्राफ आहे, कारण यामध्ये बघा ना काय दिलेलं आहे की 18व्या शतकाच्या आधी युरोपमधील विद्यापीठांमध्ये, म्हणजे मोठी मोठी काही महाविद्यालये असतील, विद्यापीठं आहेत, जसं आपल्याकडे मुंबई विद्यापीठ आहे, पुणे विद्यापीठ आहे, तशा मोठमोठ्या विद्यापीठांमध्ये सर्वत्र ईश्वरविषयक चर्चा चालत असे आणि तत्संबंधीचे विचार, म्हणजे ईश्वरविषयक चर्चा आणि त्यासंबंधीचे विचार चालत असे. आता या विषयांना अधिक महत्त्व त्या काळात दिले जात होते आणि हे चित्र हळूहळू जे आहे ते बदलत गेले आणि इसवी सन 1737मध्ये जर्मनीमध्ये गॉटिंगेन विद्यापीठाची स्थापना झाली आणि या विद्यापीठात प्रथमच इतिहास हा जो विषय आहे त्या विषयाला एक स्वतंत्र स्थान प्राप्त झाले. त्यापाठोपाठ जर्मनीमधील इतर विद्यापीठेही इतिहासाच्या अभ्यासाची केंद्रबिंदू बनले. म्हणजे या अगोदर गॉटिंगेन विद्यापीठाची जी स्थापना झाली त्याच्या अगोदर इतिहास विषयाला एक वेगळं स्थान नव्हतं. जसं मराठी असेल, भूगोल असेल, इतर जे विषय आहेत त्यांना एक वेगळं स्थान होतं, एक स्पेशल विषय होता. तसा इतिहास हा स्पेशल विषय नव्हता आणि इतिहास हा स्पेशल विषय कधीपासून सुरू झाला तर जर्मनीमध्ये गॉटिंगेन विद्यापीठाची स्थापना झाली 1737मध्ये. त्यांनी सर्वप्रथम हा विषय जो आहे या विषयाला सर्वप्रथम एक स्वतंत्र स्थान दिले. ओके, आता आपण पुढे जाऊयात. परंतु पुढे जाण्याच्या अगोदर मित्रांनो एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबायला विसरू नका. आणि त्याचबरोबर तुम्हाला जर या प्रकरणावर आधारित नोट्स हव्या असतील आणि जर ऑनलाईन टेस्ट द्यायची असेल तर या व्हिडिओच्या खाली मी एक लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन टेस्ट जी आहे ती ऑनलाईन टेस्ट पाहू शकताय आणि नोट्ससुद्धा किंवा प्रश्नांची उत्तरे, या धड्याखालच्या प्रश्नांची उत्तरे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील किंवा त्या लिंकवरती तुम्हाला पाहायला मिळतील. जी लिंक मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. ओके, आता बघा 1.4 जो आहे मुद्दा तो महत्त्वाचे विचारवंत. बघा, महत्त्वाचे विचारवंत इतिहास लेखनाच्या दृष्टिकोनातून कोण कोण होऊन गेले त्याबद्दल आपण आता माहिती घेऊयात. इतिहास लेखनाचे शास्त्र विकसित होण्यात अनेक विचारवंतांचा हातभार लागला. त्यातील काही महत्त्वाच्या विचारवंतांची आपण माहिती घेऊयात. सगळ्यात पहिले हे जे रेने देकार्त आहे ना मित्रांनो, हे नाव खूप महत्त्वाचं आहे कारण रेने देकार्त आहे हे नाव आपल्याला गणितामध्ये सुद्धा ऐकायला मिळालं असेल. आलेख जी पद्धत आहे गणितामध्ये त्या आलेखाचा शोध रेने देकार्त यांनी लावला असं म्हणायला हरकत नाही.
पण यांचं इतिहासाविषयीचं काम बघा. इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक साधनांची विशेषतः कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे असे आग्रहाने मांडले जात होते. त्यामध्ये रेने देकार्त हा फ्रेंच तत्त्वज्ञ अग्रभागी होता. म्हणजे इतिहास लेखन जर तुम्हाला करायचं असेल तर तो इतिहास लेखन करत असताना तुम्ही जी काही कागदपत्रे किंवा साधने वापरता ती साधने जी आहे ती विश्वासार्ह असली पाहिजे. ओके, ती साधने कशी असली पाहिजेत? विश्वासार्ह असली पाहिजे. तर ती विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे असं मत किंवा असा आग्रह अनेक विचारवंत मांडत होते. आणि त्या विचारवंतांमध्ये रेने देकार्त जे आपल्या समोर आहे त्या रेने देकार्त यांचा सुद्धा समावेश त्या विचारवंतांमध्ये होता. ओके, आता पुढे बघा. या ठिकाणी पुढचा जर मुद्दा आपण पाहिला तर त्याने लिहिलेला डिस्कोर्स ऑन द मेथड. बघा, डिस्कोर्स ऑन द मेथड हा त्यांचा एक पुस्तक आहे, त्यांचं ग्रंथ आहे, त्यांचं पुस्तक आहे डिस्कोर्स ऑन द मेथड. इथं जोड्या लावा, रिकाम्या जागा यासाठी हा प्रश्न येऊ शकतो. त्याने लिहिलेल्या डिस्कोर्स ऑन द मेथड या ग्रंथातील एक नियम शास्त्रशुद्ध संशोधनाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. तर तो नियम कुठला आहे? तर एखादी गोष्ट सत्य आहे हे निसंशयीरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापि करू नये. म्हणजे एखादी गोष्ट खरंच बाबा ती गोष्ट सत्य आहे हे जोपर्यंत 100% खात्री त्याची पटत नाही तोपर्यंत त्या गोष्टीचा कधीच तुम्ही स्वीकार करू नका. हा तो नियम आहे. ओके, यानंतर वॉल्टेअर यांच्याविषयी आपण आता जाणून घेऊयात. वॉल्टेअर जे आहे ते सुद्धा खूप मोठे तत्त्वज्ञ होते, खूप मोठे विचारवंत होते. बघा, वॉल्टेअरचे मूळ नाव फ्रान्स्वा मरी अरुये. काय? फ्रान्स्वा मरी अरुये हे वॉल्टेअर यांचं पूर्ण नाव आहे. वॉल्टेअर या फ्रेंच तत्त्वज्ञाने इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम यावरच लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती इत्यादी गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे हा विचार मांडला. म्हणजे याने काय केलं की बाबा तुम्ही इतिहास लिहिताना केवळ वस्तुनिष्ठ सत्य लिहू नका आणि घटनांचा कालक्रम, बाबा पहिली ही घटना झाली, नंतर दुसरी झाली, मग तिसरी झाली, एवढंच नका करू. याच्यासोबत तुम्ही हे तर लिहा, पण यासोबत तुम्ही त्या काळातील समाजाच्या परंपरा कशा होत्या, व्यापार कसा होता, त्या काळातली आर्थिक व्यवस्था कशी होती, शेतीच्या संदर्भातले प्रश्न कसे होते, या सगळ्या गोष्टींचा विचारसुद्धा तुम्ही इतिहास लिहित असताना करा. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जर इतिहास मला लिहायचा असेल तर मी शिवाजी महाराजांनी जी जी कामं केली किंवा ज्या ज्या घटना त्यांच्या आयुष्यामध्ये घडल्या त्या नुसत्या न लिहिता छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कुठल्या परंपरा अस्तित्वात होत्या, त्यांची आर्थिक व्यवस्था कशी होती, शेती कशी होती त्या काळामध्ये, तर या गोष्टींचा सुद्धा मी विचार करेल इतिहास लिहित असताना. ओके, त्यानंतर त्यामुळे काय झालं, या विचारामुळे काय झालं, इतिहासाची जी मांडणी आहे ती करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास किंवा सर्वांगीण विचार व्हायला हवा हा विचार पुढे आला. म्हणजे मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास व्हायला हवा हा विचार जो आहे तो पुढे आला. म्हणजे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा विकास कसा झाला हा सुद्धा मुद्दा आला पाहिजे पुढे. आणि त्या दृष्टीने वॉल्टेअर हा आधुनिक इतिहास लेखनाचा जनक होता असे म्हणता येईल. मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या, ही रिकामी जागा आहे किंवा एका वाक्यात उत्तर येणार आहे की वॉल्टेअर इतिहास लेखनाचा जनक. जो इतिहास लेखनाचा जनक कोण होता? तो वॉल्टेअर. पाठ करून ठेवा किंवा डोक्यामध्ये फिट करून ठेवा की इतिहास लेखनाचा जनक कोण? वॉल्टेअर. वॉल्टेअर कोण होता? इतिहास लेखनाचा जनक होता. ओके, त्यानंतर आपल्याकडे आहे जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल. काय? जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल यांच्या संदर्भात आपण माहिती घेऊयात, आता समजून घेऊया त्यांना. जर्मन तत्त्वज्ञानाने ऐतिहासिक वास्तव तर्कशुद्ध पद्धतीने मांडले गेले पाहिजे यावर भर दिला. म्हणजे या जर्मन तत्त्वज्ञाने, म्हणजे हे जे काही जर्मन तत्त्वज्ञ होते त्यांनी काय केलं की ऐतिहासिक वास्तव तर्कशुद्ध पद्धतीने मांडले गेले पाहिजे. जो इतिहास घडून गेला तो कसा तुम्ही तर्कशुद्ध पद्धतीने मांडा. ओके, आता इतिहासातील घटनाक्रम प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असतो. म्हणजे ज्या काही घटना घडतात मित्रांनो त्या प्रगतीच होते ना. तुम्ही जर काही इतिहास लिहायला घेतला एका सालापासून पुढच्या काही सालापर्यंत तर त्यामध्ये मानवाची प्रगतीच होत गेलेली आहे आजपर्यंत. ओके, तर तो जो कालक्रम तुम्ही लिहाल, घटनाक्रम लिहिणार, तो प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असतो. त्याचबरोबर इतिहासाची मांडणी इतिहासकाराला वेळोवेळी उपलब्ध होत असलेल्या पुराव्यानुसार होत असते किंवा पुराव्यानुसार ती बदलत जाणे स्वाभाविक आहे. म्हणजे मांडणी करत असताना जसजसे नवनवीन पुरावे येतील तुमच्या हातामध्ये तसतसा तो इतिहास जो आहे तो थोडाफार चेंज होत जाणार आहे, तुमची मांडणी थोडीशी बदलत जाणार आहे असे प्रतिपादन त्याने केले. त्याच्या या विवेचनामुळे इतिहासाच्या अभ्यास पद्धती जी आहे त्या विज्ञानाच्या अभ्यास पद्धतीपेक्षा वेगळ्या असल्या तरी त्या कमी प्रतीच्या नाही आहेत,
अशी अनेक तत्त्वज्ञांची खात्री पटली. म्हणजे इतिहासाचा अभ्यास जो आहे तो विज्ञानाच्या अभ्यासापेक्षा वेगळा नाही आहे. विज्ञानाचा किंवा सायन्सचा अभ्यास करताना जेवढी मेहनत लागते त्यापेक्षा जास्त डोकं इथं तुम्हाला इतिहास लिहित असताना चालवावं लागतं. आता याच्यामध्ये एनसायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस या ग्रंथामध्ये त्याची व्याख्याने आणि लेख यांचे संकलन आहे. हेगेलने लिहिलेले रिझन इन हिस्ट्री हे पुस्तक प्रसिद्ध आहे. रिझन इन हिस्ट्री हे पुस्तक कोणाचं, तर हेगेल यांचं पुस्तक आहे. रिझन इन हिस्ट्री लक्षात घ्या. रिझन इन हिस्ट्री हे पुस्तक कोणाचं आहे, तर हेगेल यांचं. आणि त्याचबरोबर एनसायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस हे पुस्तकसुद्धा त्यांचं आहे. तर ही जी काही पुस्तकांची नावंसुद्धा समजून घ्या. याचा उपयोग आपल्याला नंतर पुढे होऊ शकतो. आता पुढे आपल्याला पाहायचं आहे लिओपॉल्ड वॉन रांके यांच्या संदर्भात जाणून घेऊयात. पण पुढे जाण्याच्या अगोदर पुन्हा एकदा मी आवाहन करतो, नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा. ओके. आणि म्हणजे मी नवीन व्हिडिओ जेव्हा अपलोड करेल त्याची लिंक सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि या प्रकरणावर आधारित ऑनलाईन टेस्ट द्यायची असेल आणि नोट्स पाहायचे असतील तर या व्हिडिओच्या खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या प्रकरणावर आधारित नोट्स पाहू शकताय. ओके. पुढचा मुद्दा आपल्याकडे या ठिकाणी आहे की 19व्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर प्रामुख्याने बर्लिन विद्यापीठातील, म्हणजे 19व्या शतकातील जो काही इतिहास लिहिला जात होता त्यामध्ये प्रामुख्याने बर्लिन विद्यापीठ जे आहे त्या बर्लिन विद्यापीठातील लिओपॉल्ड वॉन रांके यांच्या विचाराचा प्रभाव होता. ओके. कोणाच्या विचारांचा प्रभाव होता, तर रांके यांच्या विचाराचा प्रभाव होता बर्लिन विद्यापीठामध्ये. त्याने इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धती कशी असावी त्याने सांगितले. म्हणजे इतिहास लिहित असताना चिकित्सक पद्धती जी आहे ती नेमकी कशा स्वरूपाची असते हे सांगितले. त्यांनी सांगितलं की मूळ दस्तऐवजांच्या, म्हणजे जे काही कागदपत्र असतील त्यांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक महत्त्वाची आहे. म्हणजे मूळ दस्तऐवज. ओके. म्हणजे मूळ दस्तऐवज म्हणजे काय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी पत्र लिहिले असतील संभाजी महाराजांना किंवा त्यांच्या इतर काही किल्लेदारांना पत्र लिहिले असतील तर तो मूळ दस्तऐवज आहे. ओके. तो मूळ आहे. आणि मूळ नसलेला कुठला, समजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्रांचा उल्लेख एका लेखकाने केला. एका लेखकाने एक पुस्तक लिहिलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना पत्र लिहिलं होतं, तर त्याच्यामध्ये अमुक गोष्टींचा उल्लेख होता. ओके. मग हे लिहिलेलं आहे ते मूळ नाही आहे. ते पत्र जे असेल ना तो मूळ दस्तऐवज आहे. त्या पत्राच्या संदर्भात कोणीतरी तिसऱ्याने माहिती लिहिलेली आहे, तो मूळ नाही. तर याने काय सांगितलं की मूळ दस्तऐवज जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. यावर त्यांनी भर दिलेला आहे. तसेच ऐतिहासिक घटनांशी संबंधित असलेल्या सर्व प्रकारची कागदपत्रे आणि दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आणि सत्यापर्यंत पोहोचता येणे शक्य आहे. बरं का. म्हणजे अशा पद्धतीने ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येणे शक्य आहे असा विश्वास त्याने व्यक्त केलेला आहे. ओके. आता इतिहास लेखनातील काल्पनिकतेवर त्याने टीका केलेली आहे. म्हणजे इतिहास लिहित असताना कल्पनेचा आधार नका घेऊ, तुमचं डोकं नका चालू, तुमचे विचार नका चालू. त्या काळामध्ये ज्या घटना घडून गेलेल्या आहेत त्या घडून गेलेल्या घटनांच्या संदर्भात जे पुरावे भेटलेले आहेत त्या पुरावे बोलले पाहिजे इतिहासामध्ये. तुमचं मत किंवा ते ग्राह्य नाही जास्त धरलं जाणार. त्याने जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर दिला. ओके. द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्टरी आणि द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या ग्रंथामध्ये त्याच्या विविध लेखांचे संकलन आहे. ही गोष्ट पण समजून घ्या मित्रांनो. ह्या पुस्तकांची नावं लक्षात घ्या. यानंतर कार्ल मार्क्स खूप मोठा विचारवंत होता मित्रांनो. त्यांनी काय सांगितलं हे आता या ठिकाणी आपण बघून घेऊयात. बघा, शतकाच्या उत्तरार्धात म्हणजे 19व्या शतकाच्या उत्तरार्धात कार्ल मार्क्स याने मांडलेल्या सिद्धांतामुळे इतिहासाच्या दृष्टिकोनात महत्त्वाचा बदल घडून आणणारी वैचारिक प्रणाली अस्तित्वात आले. बघा, इतिहास अमूर्त कल्पनांचा नसून तो जिवंत माणसांचा असतो. कार्ल मार्क्स यांनी काय सांगितलं की इतिहास जो आहे तो अमूर्त कल्पनांचा नाही आहे, तो जिवंत माणसांचा इतिहास आहे. माणसांमधील नातेसंबंध त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या साधनांच्या स्वरूपावर व मालकींवर अवलंबून असतात. म्हणजे माणसामधील नातेसंबंध जे आहे ते त्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेली जी काही साधने आहेत त्यांचं स्वरूप आणि मालकीवर अवलंबून असतात मानवी नातेसंबंध. समाजातील वेगवेगळ्या
घटकांना ही साधने समप्रमाणात उपलब्ध होत नाहीत. बघा, प्रत्येक लोकांना 4 व्हीलर उपलब्ध होत नाही. जी साधनं या काळामध्ये उपलब्ध आहेत ती प्रत्येक व्यक्तीला या काळामध्ये किंवा मागच्या काळामध्ये जी काही साधनं होती त्या काळातली साधनं प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक घटकाला उपलब्ध होत नाहीत. ओके, त्यातून समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होऊन वर्गसंघर्ष निर्माण होतो. ओके, बघा, वर्गसंघर्ष जो निर्माण होतो विषमतेमधून आणि मानवाचा जो इतिहास आहे, म्हणून त्यांनी म्हटले की मानवाचा इतिहास जो आहे तो वर्गसंघर्षाचा इतिहास आहे. मानवाचा इतिहास म्हणजे वर्गसंघर्षाचा इतिहास असून ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादनाची साधने असतात तो वर्ग इतर वर्गांचे आर्थिक शोषण करतो. आणि अशी मांडणी त्यांनी केलेली आहे की ज्या वर्गाच्या ताब्यात जास्तीत जास्त साधने आहेत तो वर्ग इतर वर्गाची जी आहे त्या वर्गाची काय करतो, आर्थिक शोषण करतो त्या वर्गाची, अशी मांडणी त्यांनी केली. आणि त्याचा दास कॅपिटल, बघा, रिकाम्या जागेला दास कॅपिटल हा ग्रंथ जो आहे तो लक्षात घ्या. हा ग्रंथ जो आहे तो कोणाचा, कार्ल मार्क्स यांचा दास कॅपिटल हा ग्रंथ खूप महत्त्वाचा आहे. पुढे आता ॲनॅल्स प्रणाली आहे, त्या ॲनॅल्स प्रणालीच्या संदर्भात आपण समजून घेऊयात. बघा, या ठिकाणी आता बघा ना, ॲनॅल्स प्रणाली म्हणजे नेमकं काय, तर 20व्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये ॲनॅल्स नावाने ओळखली जाणारी इतिहास लेखनाची प्रणाली उदयास आली. म्हणजे 19व्या शतकात फ्रान्समध्ये ॲनॅल्स प्रणाली कुठे उदयास आली, तर फ्रान्समध्ये उदयास आली. आणि ॲनॅल्स प्रणालीमुळे इतिहास लेखनाला एक वेगळीच दिशा मिळाली. इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी, राजे, महान नेते आणि त्या अनुषंगाने राजकारण, मुत्सद्देगिरी, युद्धे यांच्यावर केंद्रित न करता तत्कालीन हवामान कसं होतं, स्थानिक लोक कशी होती, शेती कशी होती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधने कशी होते, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यांसारख्या विषयांचा अभ्यास करणे सुद्धा खूप महत्त्वाचे मानले जाऊ लागले. मित्रांनो, बघा, इतिहासाचा अभ्यास करताना केवळ मोठ्या मोठ्या राजा महाराजा यांची व्यक्तिचरित्रे, त्यांनी युद्ध कशा प्रकारे केले, त्यांच्या लढायाच्या कहाण्या, त्यांचा पराक्रम किंवा त्यांच्या संदर्भातल्या कुठल्याही गोष्टी यांना महत्त्व न देता यांच्यासोबत त्या काळातलं हवामान कसं होतं, स्थानिक लोक कशी होती, शेती, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधने कशी होती, समाजाची विभागणी कशी केली जात होती, याचबरोबर समूहाची मानसिकता कशी होती, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास इतिहास लिहित असताना करावा. या गोष्टी ॲनॅल्स प्रणालीमध्ये सांगितल्या जात होत्या. आणि बघा, यानंतर पुढे बघा की ॲनॅल्स प्रणाली सुरू करण्याचे आणि तिचा विकास करण्याचे श्रेय फ्रेंच इतिहासकारांनाच पूर्णपणे जाते. यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्त्रीवादी इतिहास लेखन आहे. हा बघा, स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून इतिहासाची केलेली पुनर्रचना, बरं का. आता यामध्ये बघा, सीमा दो बोव्हा या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली. स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबर इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुष प्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला गेला. म्हणजे इतिहास लिहित असताना स्त्रियांचा सुद्धा विचार करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण 50% जी आहे ती लोकसंख्या जी आहे तो भाग जो आहे तो स्त्रियांचा आहे. त्यामुळे त्यांनासुद्धा महत्त्व दिलं पाहिजे इतिहास लेखनाच्या दृष्टिकोनातून. त्यानंतर स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था, स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य यांसारख्या विविध पैलूंचा सविस्तर विचार करणारे संशोधन सुरू झाले. आणि 1990 नंतरचा जर आपण विचार केला तर 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला गेलेला असतो. कारण स्त्रीवादी इतिहास म्हणजे काय, या इतिहासामधून स्त्रियांचे जे प्रश्न आहे, या लेखनातून, इतिहास लेखनातून स्त्रियांचे प्रश्न किंवा स्त्रियांच्या समस्या ज्या आहेत त्या समाजापर्यंत आल्या पाहिजेत. ओके, आता यानंतर पुढचा जो आहे मायकल फुको यांच्या संदर्भात आपण जाणून घेऊयात. बघा, 20व्या शतकातील फ्रेंच इतिहासकार मायकल फुको यांच्या लिखाणामधून जर आपण पाहिलं तर यांच्या लिखाणामधून इतिहास लेखनाची एक नवीन संकल्पना पुढे आली. त्यांच्या ऑर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ कोणाचा, तर मायकल फुको यांचा. ही गोष्ट लक्षात घ्या. या ग्रंथामध्ये त्याने इतिहासाची कालानुक्रम अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे. कालानुक्रम मांडणी नका करू म्हणतो तो काय म्हणतो की पुरातत्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोचणे हे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यांतरांचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो, याकडे त्याने लक्ष वेधले. म्हणजे इतिहास घडला, बरं का. आता इतिहास घडला, एक घटना घडली, दुसरी घडली, तिसरी घडली, पण का घडल्या या घटना,
त्याचं तुम्ही सविस्तर स्पष्टीकरण देणं खूप गरजेचं आहे, असं मायकल फुको यांचं मत आहे. फुको याने इतिहासातील स्थित्यांतराचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला. म्हणजे इतिहासात ज्या काही घडामोडी घडल्या, जी स्थित्यांतरे घडली, त्याचं तुम्ही स्पष्टीकरणसुद्धा द्या. नुसत्या त्या घटना लिहू नका, तर त्या घटना का घडल्या, त्याच्या मागं जो आधार आहे, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही सांगितल्या पाहिजे. ओके, 1857चा उठाव झाला बाबा, झाला का झाला? कारण असंतोष निर्माण झाला होता भारतीय जनतेमध्ये वगैरे, बऱ्याचशा गोष्टी तुम्ही सांगू शकता, त्याचं स्पष्टीकरण देऊ शकता. म्हणून त्याने या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असं म्हटलं गेलेलं आहे. ओके, आता बघा, इतिहासकारांनी पूर्वी विचारात न घेतलेल्या मनोविकृती, वैद्यकशास्त्र, तुरुंग व्यवस्था यांसारख्या विषयांचा त्याने इतिहासाच्या दृष्टिकोनातून विचार केलेला आहे. ओके, आता सगळ्यात शेवटीची आपण असं सांगू शकतो की आधुनिक इतिहास लेखनाची व्याप्ती अशा रीतीने विस्तारत गेलेली आहे. साहित्य, स्थापत्य, शिल्पकला, चित्रकला, संगीतकला, नृत्यकला, नाट्यकला, चित्रपट निर्मिती, दूरदर्शन यांसारख्या विविध विषयांचे स्वतंत्र इतिहास लिहिले जाऊ शकते. ओके, तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण पाहिलेलं आहे की इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा या प्रकरणावर आपण चर्चा केलेली आहे. आता आपण स्वाध्यायातील काही प्रश्नसुद्धा बघूयात, परंतु तत्पूर्वी पुढे जाण्याच्या अगोदर तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो, आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, म्हणजे जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, या सगळ्या प्रश्नांची जर तुम्हाला उत्तरं पाहिजे असतील ना, तर या सगळ्यांची प्रश्नांची उत्तरं आणि या प्रकरणावर आधारित ऑनलाईन टेस्ट द्यायची असेल तर या व्हिडिओच्या खाली मी एक लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक करून या प्रकरणावर आधारित तुम्ही सगळ्या ज्या काही नोट्स आहेत त्या पाहू शकता आणि ऑनलाईन टेस्टसुद्धा देऊ शकता. तर त्यासाठी या व्हिडिओखाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही जाऊ शकताय. ओके, परंतु त्यापूर्वी आपण बघूयात काही प्रश्नांची उत्तरे. बघा, आधुनिक इतिहास लेखनाचा जनक कोण आहे? तर आपण मगाशी पाहिलं की वॉल्टेअर जे आहे ते आधुनिक इतिहास लेखनाचा जनक आहेत. ओके, आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ कोणी लिहिला? तर मायकल फुके यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. इथेच आपण बघितलं बघा, आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ जो आहे तो मायकल फुके यांचा आहे. या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल आर्किओलॉजी ऑफ नॉलेज. ओके, त्यानंतर पुढे काही प्रश्न आहेत बघा, चुकीची जोडी कुठली या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे. जॉर्ज हेगेल यांचा काही रिझन इन हिस्ट्री दिला आहे. लिओपॉल्ड रांके यांचा द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि हेरोडोटस यांचा द हिस्टरीज आणि कार्ल मार्क्स यांचा काय दिला आहे? द डिस्कोर्स ऑन द मेथड. तर कार्ल मार्क्स यांचा दास कॅपिटल आहे मित्रांनो. आपण पाहिलं कार्ल मार्क्स यांचा ग्रंथ दास कॅपिटल आहे. तर चौथी जोडी चुकीची आहे, तर तिथं कार्ल मार्क्सच्या ऐवजी तुम्ही दास कॅपिटल लिहू शकता. ओके, त्यानंतर ॲनल्स प्रणाली आपण बघितले, द्वंद्ववाद बघितलेला आहे. तर या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या खाली दिलेल्या लिंकवर तुम्ही पाहू शकता. ओके, तर आजच्यासाठी एवढंच. लवकरात लवकर भेटूयात पुढच्या प्रकरणावर आधारित व्हिडिओच्या माध्यमातून. ओके, चला, बाय सगळ्यांना.